हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? पावसाळ्यामध्ये गरम गरम असं काहीतरी खावंसं वाटतंच ना. त्यासाठी नवीन स्नॅक्स आपण करणार आहोत, ते पण चपातीच्याच पिठापासून. बटाटे 2-3 सोलून घेतलेले आहेत आणि ते कुस्करून त्याचा आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी 2 चमचे तेल घेतले आहे, बटाटे घालायचे आहेत, तिखट आहे 2 चमचे, हळद आहे पाव चमचा, मीठ घालायचं आहे चवीनुसार, धण्याचा कूट घालायचा आहे 1 चमचा, गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला तयार झालेला आहे. एक चपाती इथं लाटून घेतलेली आहे. मध्ये अशी गोल वाटी ठेवून घ्यायची आहे छोटी, आणि साईडनं आपण मसाला तयार करून घेतला आहे ना, तो सगळा पसरून घ्यायचा आहे चपातीला. सगळीकडं असा पसरून घेतलेला आहे. आता ती वाटी काढून घ्यायची आणि त्याचे बरोबर काप करून घ्यायचे आहेत. पिझ्झा कटर असतं ना, त्याच्याने मी इथं काप करून घेतलेले आहेत. तुम्ही चाकूनं पण करू शकता. पावसाळ्यात सगळ्यांनाच गरम काहीतरी खावं असं वाटतंच ना, मग हे सोपा स्नॅक्स आहे, कधी पण आपण करून खाऊ शकतो. चपातीच्याच पिठापासून तयार केलेलं आहे. सगळीकडून असे समान पीसेस करून घेतलेले आहेत. आता याला रोल करत जायचं आहे. कुरकुरीत स्नॅक्स, आणि ते पण फक्त 10 मिनिटात. असे सगळे काप करून घेतलेले आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कडक झाल्यावर सगळे घालून घ्यायचे आहेत. पहिला गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा, नंतर बारीक करायचा आहे. कुरकुरीत असे आपले स्नॅक्स तयार झालेले आहेत आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात, मस्त लागतात. नक्की ट्राय करून बघा. सॉससोबत आपण खाऊ शकतो. अचानक भूक लागली तर बेस्ट ऑप्शन आहे. कुरकुरीत आहे बघा किती. तोडून पण दाखवत आहे एक. संध्याकाळी चहा बरोबर खायला बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.